अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांनी दबाव आणल्याचा मानव यांनी दावा केलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी श्याम मानव यांच्या आरोपांना समर्थन दिलंय। फडणवीस यांनी मला एका व्यक्तीमार्फत प्रतिज्ञापत्र पाठवून सर्वांना खोट्या आरोपात अडकवण्यासाठी दबाव आणल्याचं देशमुख म्हणाले। मात्र मी हे करण्यास नकार दिल्यानं मला तुरुंगात पाठवल्याचंही अनिल देशमुख यांनी आरोप केला। काल श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे। 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे 4 ॲफिडेविट तुम्ही करून द्या। एक उद्धव ठाकरेवर आरोप करा, एक आदित्य ठाकरेवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परबावर आरोप करा, अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे ॲफिडेविट पाठवलं होतं। आणि देवेंद्र फडणवीसनी 3 वर्ष सांगितलं होतं याच्यावर तुम्ही सही करून द्या, तुम्हाला ईडी लागणार नाही, तुम्हाला सीबीआय लागणार नाही। अशा पद्धतीने त्यांनी 3 वर्षापूर्वी मला ॲफिडेविट करून द्यायसाठी दबाव टाकला होता। त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी हे ॲफिडेविट करून देणार नाही। आयुष्यभर जेलमध्ये जावं लागलं तरी मी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अजित पवार की असे जे काही अनेकावर त्यांनी मला खोटे आरोप करायला सांगितले होते ते मी करणार नाही। मी देवेंद्र फडणवीस याच्या दबावाला 3 वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि ॲफिडेविट करून देण्यासाठी नकार दिला। त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं।